जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव या शाळेच्या वतीने इयत्ता 6वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी क्षेत्र भेटीचं आयोजन केलेलं आहे। क्षेत्र भेटीचा विषय आहे की मातीच्या वस्तू कुंभारकाम जे आहे 12 बलुतेदार पद्धतीमधली एक बलुतेदार पद्धत आहे कुंभारकाम। मग मातीच्या वेगवेगळ्या वस्तू तयार करणे। नुकताच आता शेतकऱ्यांचा बैलपोळा सण येऊन ठेपलेला आहे आणि या बैलपोळा सणाच्या निमित्ताने मातीच्या बैलांची घरोघरी पूजा केली जाते। मग हे मातीचे बैल कसे बनवले जातात, हे मातीचे बैल बनवण्यासाठी आज आम्ही जिल्हा भालगाव गावामध्ये आमचे पालक श्री शंकर सोमुसे यांच्या परिवाराला घराला भेट दिलेली आहे। या भेटीतून आम्ही मातीचे बैल कसे तयार केले जातात, मग हे बैल तयार करण्यासाठी कोणती आवश्यक सामुग्री लागते। पहिल्यांदा हा कलर बाजारात मिळतो, ज्या पुड्या असतात छोट्या छोट्या त्याच्यातून सुद्धा हा कलर तयार केला जातो। हा डबा आहे आणि हे बघा अशा प्रकारे बैल बुडवून सुकवला जातो। हे सुकवण्यासाठी किती तास लागतात, बैल सुकण्यासाठी किती वेळ लागेल? 5 मिनिटं, 5-10 मिनिटात उन्हात जर ठेवलं तर हा बैल काय होतील, सुकला जाईल। मग जर मुलांना तुम्हाला असं वाटलं की याच्या शिंगाला वेगळा कलर द्यायचा आहे, तुमच्या कलर पेटीमध्ये कलर आहे बरोबर, शिंगाला तुम्हाला वेगळा कलर द्यायचा आहे, तुम्ही वेगळ्या कलरने सुद्धा बैल रंगवू शकता। त्याची तयारी करतायत आणि त्या पण काय करत असतात की हे बैल तयार करत असतात। हे बैल गावात विकले जातात आणि त्यांना त्याच्यातून आर्थिक नफा होतो, फायदा होतो, पैसे मिळतात। आलं लक्षामध्ये? आता आमच्या मुलांना सुद्धा काही प्रश्न पडलेले आहेत, बोला तुमचे प्रश्न। ज्याला प्रश्न विचारायचा त्यांनी पुढे या पटकन। हा इथं येऊन या बैलाचं जे महत्व आहे, या व्यवसायातून तुम्हाला किती उत्पादन मिळते? किती उत्पादन मिळतं सांगा, अंदाजे सांगा, तसं काही नाही, मुलांना समजण्यासाठी माहिती। म्हणजे बघा साधारणतः 10 ते 12 हजाराची उलाढाल या सणातून होत असते, पण एवढी उलाढाल होत असताना जवळपास त्याची 1-2 महिन्यापासून त्याचे कष्ट आहेत।